काळ आला होता पण वेळ आली नव्हती. संगमनेरमध्ये भरधाव आयशर टेम्पो थेट विहिरीत, 4 जण बालंबाल बचावले. संगमनेर तालुक्यातील जोरवे रहीमपूर रस्त्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. कोंबडी खताने भरलेला एक भरधाव आयशर टेम्पो नियंत्रण सुटलेने थेट विहिरीत जाऊन कोसळला. सुदैवाने या भीषण अपघातात देवताली त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय आला आणि टेम्पोमधील 4 जण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सटाणा तालुक्यातील देवळाभोर येथील हा आयशर टेम्पो कोंबडी खताच्या बॅगा घेऊन संगमनेरमधील खांबा येथे आला होता. तेथे काही माल उतरवल्यानंतर उर्वरित खत घेऊन टेम्पो आश्वी रहीमपूर फाटामार्गे संगमनेरकडे जात होता. मात्र पहाटे 3च्या सुमारास जोरवे रहीमपूर रस्त्यावरील जाधव वस्तीनजीक असलेल्या एका धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अनर्थ घडला. या अपघातात सर्वात मोठी भीती होती ती वीज दुर्घटनेची. नियंत्रण सुटलेला हा टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला अगदी घासून गेला. जर टेम्पो या ट्रान्सफॉर्मरला धडकला असता तर परिसरात मोठा वीज प्रवाह उतरून मोठी जीवितहानी झाली असती. मात्र ट्रान्सफॉर्मरला हुलकावणी देत हा टेम्पो थेट शेजारील विहिरीत जाऊन अडकला. या अपघाताचा फटका स्थानिक नागरिक लहानू बाळाजी जाधव यांच्या घरालाही बसला आहे. टेम्पोच्या धडकेमुळे त्यांच्या घराच्या कोपऱ्याची भिंत कोसळली असून मोठे नुकसान झाले आहे. तसेच ज्या विहिरीत टेम्पो पडला त्या विहिरीचे दगडी बांधकाम कोसळल्याने विहिरीचेही नुकसान झाले आहे. टेम्पोमध्ये चालक आणि इतर 3 प्रवासी होते जे या भीषण अपघातातून सुखरूप बचावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात पहाटे 3 वाजता होऊनही चालक किंवा मालकाने याची माहिती पोलिसांना तत्काळ दिली नाही. सकाळी जेव्हा स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिला तेव्हा एकच गर्दी जमली. माहिती देण्यास उशीर झाल्याने परिसरात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शनिवार सायंकाळपर्यंत हा टेम्पो विहिरीतच अडकलेला होता. या घटनेमुळे जोरवे रहीमपूर रस्त्यावरील धोकादायक वळणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या वळणांवर उपाययोजना करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहेत. आश्वीहून प्रतिनिधीसह झुंझार न्यूज. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.